जलगांव जिला के चोपड़ा तालुके के बोरमड़ी गांव में एक दिल दहलाने वाली घटना हुई थी। एक आदिवासी महिला को सड़क पर ही बच्चे को जन्म देना पड़ा था। एम्बुलेंस को कॉल करने के बावजूद वो नहीं आई, जिसके बाद महिला के पति उसे बाइक पर अस्पताल ले जा रहे थे कि तभी रास्ते में ही महिला ने बच्चे को जन्म दे दिया। आदिवासी नेता प्रतिभा शिंदे ने इस घटना पर गहरा गुस्सा व्यक्त किया था और सभी संबंधित डॉक्टरों, आशा कार्यकर्ताओं और नर्सों के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग की थी। इस गंभीर मामले में जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल के आदेश पर जांच शुरू कर दी गई है। जिला प्रशासन ने एक विशेष जांच समिति का गठन किया है, जिसे 31 मई तक विस्तृत रिपोर्ट सौंपने का निर्देश दिया है। प्रशासन ने तत्काल स्वास्थ्य सेवाओं में सुधार के लिए कदम उठाए हैं और दोषी पाए जाने वाले कर्मियों पर कठोर कार्रवाई की जाएगी। मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ने पत्रकारों से बातचीत करते हुए स्पष्ट किया है कि जांच पारदर्शी होगी और दोषियों पर सख्त कार्रवाई की जाएगी। झकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जळगाव। सर्वांना नमस्कार। मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव। जी घटना चोपड्याला घडली त्याच्यात काहीतरी प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आलेला आहे। त्याच्यात एक मुद्दा हे आहे की उपकेंद्रावर जी कार्यवाही नर्सने केली ते काय केली, नेमकं का नाही केली किंवा काय केली हे सगळं पाहिलं जात आहे। त्याच्यासाठी आपण एक समिती नेमलोय, ज्याचे अध्यक्ष सिव्हिल सर्जन साहेब आहेत, त्याचे मेंबर्स जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ऍडिशनल सिव्हिल सर्जन केले गेलेले आहे की सगळ्यांचे बयान एक बार लिखित मध्ये घेऊन नेमकं तिथे झालं काय नाही झालं आणि का झालं असं की एक डिलिव्हरी रोडवर झाली याची तपासणी करण्याकरिता ती रिपोर्ट त्यांना 31 पर्यंत माझ्याकडे आणि शासनाकडे सादर करायची आहे। 3-4 गोष्ट नेहमी आपण आज शॉर्टलिस्ट केलेले आहे। त्याच्यात एक आहे की जी तो सब सेंटर आहे तिथे एक आपण पाडेपर्यंत जाण्यासाठी एक गाडी त्याला ॲम्ब्युलन्स म्हणून देण्याचा एक निर्णय अतिशय चांगला कलेक्टर साहेबांनी घेतला। आम्ही त्या प्रस्तावाला आजच फॉरवर्ड करणार आहोत। दुसरा तिकडे एक लोकल मागणी ही होती की जर एमओ स्थानिक आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ही त्याच पाड्यांचं त्याच क्षेत्राचं ठेवलं गेलं, मग ते लोकांना फोन वगैरे करायला, संपर्क करायला सोपं जाईल, तेही मान्य केलं गेलं आहे आणि तेही आपण आज करणार आहोत। संबंधित कार्यवाहीवर संबंधित कर्मचाऱ्यांवर जी शिक्षा आहे ती प्रपोर्शनेट घेतली जाणार आहे। मग त्यांनी जर मॅलाफाईड इंटेन्शन असेल की बाबा हे जाणून बुजून त्यांना तिथे डिलिव्हरी न करणे, बोलवणे हे सगळं केलं गेलं असेल तर त्यांना सस्पेंड किंवा डायरेक्ट बडतर्फ केलं जाईल। 31 मईला जे आमचा अहवाल सादर होईल, ज्याच्यात त्यांनी जबाबदारी ठरवणं अपेक्षित आहे, त्याच्यानंतर ही शिक्षा नक्की 100% दिली जाणार आहे। प्रथम दर्शनीत हेच आहे की ते जे नवरा बायको होते ते उपकेंद्राला आधी आलेले आहे, तर उपकेंद्रावर त्यांची डिलिव्हरी होणे अपेक्षित होती, तर ते नेमकं नर्सने एएनएमने तिथे लोकल राहत असतानाही नेमकं का केलं नाही याचं आपण चौकशी करत आहोत। पण प्रथम निदर्शनीस हे आहे की ते तिथे जाऊन सुद्धा तिथे डिलिव्हरी का झाली नाही हे आपण तपासतोय। माहेरघर योजनेसाठी एक माझी सगळ्या गावकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी ही माहेरघर योजनेचा लाभ घ्यावा। याचा तुम्ही डिलिव्हरीच्या 8-10 दिवसात अगोदर PHC ला जाऊन राहू शकता, त्याला माहेरघर समजून। तिथे तुम्ही आणि तुमचं नवरा दोघांना बुडीत मजुरी आहे, जेवण आहे, राहण्याची सुविधाही तिथे प्राप्त होईल। तर माझी सगळ्या गावकऱ्यांना ही विनंती आहे की तिथे जाईल आणि या व्हिडिओच्या मार्फत ही आमचे जेवढे आशा ताई आहे, अंगणवाडी ताई आहे, आमचे जेवढे एमओ जात आहेत त्यांना आपण इथून लिहितमध्ये सूचना देऊनही पण त्यांनीही याची बऱ्यापैकी IC काउन्सिलिंग गावकऱ्यांमध्ये करावी आणि जर त्यांचे काहीतरी भीती असेल PHC वर येणे, थांबणे, इथे ते होईल, असं होईल, त्यालाही दूर करून त्यांना तिथे राहण्यासाठी कन्व्हिन्स नक्की करावे।